हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन. मी प्रियंका आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयासाठी आपण अभ्यास कसं करावं याविषयी डिटेलमध्ये आज जाणून घेणार आहोत. कारण लक्षात घ्या, आता काही दिवसांमध्ये जवळपास जुलै ते ऑगस्टच्या टाइम पिरियडमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन होताना दिसून येईल. सो एवढ्या कमी वेळेमध्ये आपल्याला पेपर टू इतिहास या विषयातून जर परीक्षा द्यायची आहे, तर आपण कोणत्या पद्धतीने तयारी करायला हवी? कारण पेपर टू हिस्ट्रीमध्ये 10 युनिट आहे आणि एक मोठा सिलेबस आपल्याला पेपर 2 मध्ये दिलेला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या दिलेल्या सिलेबसला आपण टार्गेट कसं करायचं? कुठलं असं घटक आहे ज्यावर आपण जास्तीत जास्त फोकस करायला हवं? किंवा कसं आपल्याला नियोजन करायचं आहे संपूर्ण 10 युनिटचं. आता हे 10 युनिट्स बघा खूपच इम्पॉर्टंट आहे एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. प्रत्येक युनिट आता इथे 3 भाग आपण सिलेबसचा आपण 4 भाग करतो. ज्यामध्ये सुरुवातीचे 3 युनिट हे आपल्याला जवळपास 60 मार्कासाठी विचारतात. त्यानंतर मध्यकालीन 60 गुणांसाठी आहे. मॉडर्न हिस्ट्री 60 गुणांसाठी आणि 20 मार्कासाठी आपल्याला हिस्टोग्राफी येतं. सो अशा प्रकारचं 200 गुणांचं हे नियोजन आहे. सर्वप्रथम तर आपल्याला माहीत असायला हवं की सिलेबसमध्ये सुरुवातीचा भाग हा प्राचीन इतिहासावर आधारित आहे. है ना, एन्शंट हिस्ट्री आहे. त्यानंतर आपल्याला मध्यकालीन इतिहासाचा अभ्यास करावा लागतं. मध्यकालीन इतिहासावर देखील समान वेटेज आहे आणि त्यानंतर आधुनिक भारताचा आपण अभ्यास करतो आणि सरतेशेवटी इतिहास लेखनशास्त्र. अशा प्रकारचं सिलेबस आपण अभ्यास करतो मित्रांनो. तर या सिलेबसमध्ये आपण अभ्यासाला सुरुवात कशी करायला हवी? ठीक आहे, तयारी करताना पेपर टू हिस्ट्रीची काय काय गोष्टी आपण लक्षात घ्यायला हवं, जेणेकरून येणाऱ्या पर्टिक्युलर एक्झामिनेशनसाठी ह्या सगळ्याच गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतील. सर्वप्रथम लक्षात घ्या, एक क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने तुम्ही अभ्यास करायला हवा. ठीक आहे, जसं की आधुनिक भारताचा इतिहास तुम्ही अभ्यास करीत आहात, तो क्रोनॉलॉजिकल करा. मधातल्या अधात जर आपण वाचायला गेलो तर त्यामुळे पेचत पडू शकता. ठीक आहे, हा. तर कोणती घटना कुठल्या काळातली आहे, तिच्या आधी किंवा नंतर काय परिणाम झालं, हे समजून घेण्यामध्ये मदत होते. आणि हेच जर आपण अधातल्या मधात वाचायला गेलो तर आपल्याला काहीच कळत नाही. त्यामुळे एक वेळ रेखा म्हणजे टाइमलाईन तयार करणं महत्त्वाचं आहे. महत्त्वाच्या घटना आणि तारखा त्यावर आपल्याला व्यवस्थित लिहावं लागेल आणि ऑब्व्हियसली सेल्फ नोट्स काढणं पर्टिक्युलर पेपर टू हिस्ट्रीसाठी आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं ठरेल. घटनांचं कारण आणि परिणाम समजून घ्या. जसं 1857चा उठाव जर अभ्यास करीत आहात, तर उठावाचं कारण काय होतं, त्याचं परिणाम कशा प्रकारे झालेलं, अशा पद्धतीने अभ्यास करा. फक्त वरवर वाचून 1857चा उठाव आम्ही वाचलेला आहे असं नाही. तर त्याला डीपली जर समजून घेतलेलं, तर त्या गोष्टी तुम्हाला प्रदीर्घ काळापर्यंत लक्षात राहणार. नकाशा मॅप आधारे जर अभ्यास केला तर इफेक्टिव्ह होईल, हो की नाही? कारण नकाशा पाहिलं की आपल्याला थोडा इम्पॅक्टफुल ठरेल. प्राचीन भारत, मध्यकालीन, आधुनिक भारत असे वेगवेगळे नकाशे तयार करून आपल्याला अभ्यास करायचा आहे. या अभ्यासाला आणखीनच समोर नेण्यासाठी पेपर टू हिस्ट्रीची कंप्लीट बॅच मित्रांनो अवेलेबल आहे. नवीन बॅच सुरू होत आहे 11 मे पासून. या बॅचमध्ये दररोज 5 वाजता सेशन लाईव्ह असेल. लाईव्ह रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहिजे तितक्यादा तुम्ही बघू शकता. हिस्ट्रीच्या 10 युनिटवर कुठलंही रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही. कंप्लीट नोट्स मिळेल. सोबतच युनिट वाईज MCQ 20+ मॉक टेस्ट. यामध्ये 100 प्रश्न 200 गुणांसाठी ही मॉक टेस्ट आहे. 6 वर्षाचं PYQ 1 इयर्सची व्हॅलिडिटी आणि नेटचा सेटचा पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर हे ऑफिशियल्स नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा. कोर्सची फीस 12,000 आहे, यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये कंप्लीट पेपर 1 सोबत पेपर 2 अवेलेबल आहे. ऑफिशियल्स नंबर्सचा वापर करून आजच कोर्सला जॉईन करा. त्यानंतर लक्षात घ्या, जसं की तक्ते आणि चार्टचा वापर जर आपण केलं तर जसं राजवंश, युद्ध, कायदे, सुधारणा, व्यक्तिमत्वे यांचं तुलनात्मक आपण तक्ते बनवायला हवं.
ठीक आहे. जसं अभ्यास करताना एन्शंट हिस्ट्रीचा तुम्ही अभ्यास करीत आहात, तर मौर्य काळ आणि गुप्त काळ या दोघांचा तुम्ही फरक अभ्यास करा. आणखीन इफेक्टिव्हली त्या गोष्टी तुम्हाला कळून येईल. लवकर लवकर त्या गोष्टी तुम्ही कॅच करू शकणार आणि खूप इफेक्टिव्हली फक्त आताच फक्त परीक्षा क्वालिफाय करायचं म्हणून तुम्ही अभ्यास करीत आहे असं नाही. तर एक्झामिनेशन क्वालिफाय केल्यानंतर देखील तुम्ही प्रत्यक्ष त्या गोष्टी अभ्यासणार आहात किंवा त्या गोष्टींना तुम्हाला सामोरे जावं लागेल, कारण तुम्हाला शिकवावं लागेल क्वालिफाय केल्यानंतर. त्यामुळे प्रत्येकच घटक अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे आपल्याला, की त्याचे सगळे पैलू आपल्याला लक्षात राहायला हवे. ठीक आहे. स्वतःचे नोट्स तयार करा, कारण काय होतं, जसजसं आपण अभ्यासक्रमात समोर जात असतो, तर मागच्या गोष्टी जे आहे ना, ते आपण विसरतो. तर हा पर्टिक्युलर वेळ तुमच्यावर येऊ नये, कारण जवळपास जेव्हा एक्झामिनेशनला फक्त 15 दिवस असतात ना, तेव्हा मोठ्या प्रमाणात घोळ विद्यार्थी निर्माण करीत असतात. खूप जास्त त्यांचे क्वेश्चन्स असतात, खूप त्यांच्या क्वेरीज असतात. तर असं होऊ नये. म्हणून सुरुवातीपासूनच जेव्हा आपण अभ्यास करतो, स्वतःचे नोट्स तयार करा. हे नोट्स तुमच्या क्वालिफाय होण्यासाठी एक चांगला वे आहे आणि समोरचं जे आपलं जर्नी आहे शिकवण्याची, त्यामध्ये सुद्धा हे नोट्स तुम्हाला हेल्पफुल 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 ठरणार आहे. नोट्स काढणं म्हणजे काय? तर पूर्ण जे वाचलं ते सगळं लिहून टाकायचं, तसं नको करा. समजून घ्या सोप्या शब्दात, ट्रिक आणि ट्रिक्स शॉर्टमध्ये लिहायचं असतं. ठीक आहे, तर तसं लिहायचं. देन रिव्हिजन हे मस्ट इम्पॉर्टंट ठरेल एक्झामिनेशन साठी, कारण काय होतं, जसं संपूर्ण एन्शंट हिस्ट्रीच्या 3 युनिट आहे अभ्यासक्रमामध्ये. सो ह्या 3 युनिट जेव्हा तुमचा अभ्यास करून झालं, नक्कीच तुम्ही मिडिवल किंवा मॉडर्नचा अभ्यास करणार. तेव्हा या गोष्टी तुम्ही विसरून जाणार ॲन्शंट पूर्ण. सो अशा वेळी हा मुद्दा येऊ नये किंवा असं विसरभोळापणा निर्माण होऊ नये, त्यासाठी रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे. आठवड्यातून एकदा तरी, जसं संडे असतं, तर संडेला तरी तुम्हाला काय करायला हवं, मागचं जे काही तुम्ही अभ्यास केलेला आहे ते संपूर्ण घटक जे आहे ना, रिव्हिजन करायला हवं. यासाठी तुम्हाला MCQ थ्रू सुद्धा जावं लागेल, कारण एन्शियंटचं घटक झाल्यानंतर वारंवार यावर प्रश्न सोडवण्याचा सराव करा. का बरं? कारण अल्टिमेटली एक्झामिनेशनला जेव्हा आपण जाणार आहोत, परीक्षा जेव्हा आपण देणार आहोत, परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे. म्हणजे एक प्रश्न आणि त्याला 4 ऑप्शन, बरोबर? तर अशा वेळी प्रश्न बघून आपल्याला भीती वाटू नये. त्यामुळे मॅक्सिमम क्वेश्चन प्रॅक्टिस करा आणि सगळ्यात महत्त्वाचं PYQ सॉल्व्ह करणं विसरू नका. ठीक आहे? इथे बघा, पूर्व परीक्षेतील प्रश्नसंच सोडवायला हवं. म्हणजेच PYQ जे आहे ते आपल्याला मस्ट, काहीही असो, परीक्षेचं ॲटलीस्ट 7 इयर्सचं हिस्ट्रीचे क्वेश्चन्स पेपर तुम्ही अभ्यास करा. ॲटलीस्ट 7 इयर्सचे. खूप हेल्पफुल ठरेल. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हा सगळ्यांना खूपच मदतफुल म्हणा, किंवा रिपीटेड जे टॉपिक येतात, असे रिपीटेड टॉपिक देखील समजून घेण्यासाठी हे जे PYQ असतात तेच आपल्याला सगळ्यात जास्त मदत करतात. सोबतच आपलं ग्रुप आहे, त्यावर तुम्ही या सगळ्या बाबी डिस्कशन करू शकता. एकमेकांना या गोष्टी सांगू शकता आणि त्यामुळे विषय तुम्हाला अधिक स्पष्टरित्या समजून येईल. सोबतच मित्रांनो, 11 मे पासून आपण हिस्ट्रीसाठी बॅच सुरू करीत आहोत. ठीक आहे. सो या बॅच ला जॉईन करण्यासाठी बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा. या संपूर्ण बॅचमध्ये हिस्ट्रीचं संपूर्ण 10 युनिट आपलं कव्हर होईल. नोट्ससुद्धा आपल्याला मिळेल, मॉक टेस्टही अवेलेबल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेळोवेळी आपल्याला गायडन्ससुद्धा या संपूर्ण कोर्समध्ये अवेलेबल आहे. सो आजच ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या. आणि सोबतच माझे व्हिडिओ लेक्चर्स आवडत असेल तर अशाच पद्धतीने बघत चला. थँक्यू सो मच.